हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे आठवण. सातारा जिल्ह्यातलं एक लहान गाव पाटीलवाडी. त्या गावात राहणारी एक साधी आणि गोंडस मुलगी अनामिका. वय 24. मध्यमवर्गीय घर. आई वडील लहान भाऊ एवढेच घरात राहत होते. गावातल्या शाळेत शिक्षिका म्हणून नुकतीच कामाला लागलेली होती. अनामिका सगळ्यांना आवडायची. ती हसरी, समजूतदार, शांत स्वभावाची होती. पण तिच्या डोळ्यात कायम एक दुःख लपलेलं असायचं. तिचं स्वतःलाही न समजणारं. शाळेच्या वाटेवर एक जुना वाडा होता. गावात कुणी तिकडे फारसं फिरकत नसे. पण अनामिकाचं लक्ष वारंवार त्या वाड्याकडे जाई. एक दिवस तिने अचानक त्या वाड्यात प्रवेश केला. तिथे गेल्यावर तिला एक विचित्र अनुभूती झाली. तिला वाटलं ही जागा तिला आधीपासूनच ओळखीची आहे. तिचं मन अस्वस्थ झालं. ती गोंधळली. तिने वाड्यात एक खोली उघडली आणि आतमध्ये एका भिंतीवर स्वतःचं बालपणीचं चित्र पाहिलं. ती हादरली. हे शक्यच नाही, ती कुजबुजली. त्यानंतरच्या दिवसात अनामिका बदलली. ती एकटी राहू लागली. तिला रात्री विचित्र स्वप्न पडायला लागली. एका आगीचा भडका, एका बाईचा किंचाळणारा आवाज, एक लहान मुलगी धावत पळत असलेली. तिच्या आठवणी कोसळायला लागल्या. जणू ती दुसरीच कुणीतरी आहे आणि इथं राहणं हे सगळं खोटं आहे. एक दिवस गावात एक मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर समीर देशमुख आले. गावच्या आरोग्य शिबिरासाठी. त्यांनी अनामिकाला पाहिलं आणि एकदम थांबले. अनामिका राणे? ती काहीच बोलली नाही. पण डॉक्टर समीर यांनी सांगितलं, तू पुण्यात माझी रुग्ण होतीस. तुझं कुटुंब एका अपघातात गेलं आणि त्या धक्क्यानं तुझं मानसिक संतुलन ढासळलं. तू स्वतःला वेगळी ओळख, वेगळं गाव, वेगळं आयुष्य देऊन जगायला लागलीस. पण हे सगळं तुझ्या मनात होतंच. अनामिका सुन्न झाली. तिला आठवलं, ती खरंच पुण्यात होती. तिचं एक सुंदर आयुष्य होतं. आई वडील, लहान भाऊ सगळे एका कार अपघातात गेले होते. फक्त ती एकटीच वाचली होती. ते दुःख पचवता न आल्यामुळे तिच्या मनाने एक नवीन गाव, एक नवीन कुटुंब तयार केलं आणि ती त्यात हरवून गेली. डॉक्टर समीर यांच्या उपचारांमुळे अनामिका हळूहळू बरी झाली. तिला तिचं खरं आयुष्य आठवायला लागलं. ती पुन्हा खऱ्या आयुष्यात परत आली. पण यावेळेस अधिक मजबूत मनाने. तिने ठरवलं, ज्या गावाची आणि लोकांची कल्पना तिच्या मनाने केली होती तसंच आयुष्य खऱ्या आयुष्यात घडवायचं. ती पुण्यातच लहान मुलांसाठी मानसिक आरोग्य सेवा देऊ लागली. तिच्यासारख्या अनेक मुलांना, व्यक्तींना ती स्वतःच्या अनुभवावरून मार्गदर्शन करू लागली. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.